कर्ज वसुली असेल किंवा इतर सगळ्या बाबींमध्ये तुमचं फेडरेशन तुम्हाला नेहमी सहकार्य करत असतं, परंतु पतसंस्था वाचाव्यात या बाबतीत सरकारची उदासीनता खूपच पहिल्यापासून दिसते. जसं आपला 2 मिनिटापूर्वी विषय झाला की नॅशनल बँकांना सरकारचं जितकं मदत होते तितकी पतसंस्थांना होत नाही. मग ह्या उदासीनतेबद्दल सरकारच्या ह्या वेगवेगळ्या गोष्टींबाबत जी उदासीनता आहे पतसंस्थांच्या बाबतीत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा उदासीनता हा विषय सरकारची भूमिका ही सुरुवातीपासून पतसंस्था बाबतीत अशी फारशी सकारात्मक राहिलेली नाही. हम्म, हम्म. पण गेल्या मी जसं मागाशी हा, सांगितलं केंद्र अलीकडे. सरकार खातं झाल्यानंतर की राज्याची भूमिका बदलत चाललेली आहे. हम्म, तेही वारंवार चर्चेला बोलावतात, हम्म, प्रश्न समजून घेतात. हम्म. आता सहकार कायद्यात बदल करायचे त्यासाठी कमिटी नेमली, त्याचे आमचे लोक बरेच आहेत. हा, हा, त्यात अपेक्षित बदल होतील अशी अपेक्षा आहे. हा. या सुधारणा काय करायच्या 2025 मध्ये व्हिजन कॉपरेटिव्ह काय असावं ओके. या संदर्भात केंद्रीय खातं काम करत आहे. तसं इथेही त्यांचं चाललंय की बा पोटण्यामध्ये काही बदल अपेक्षित आहेत का, कायद्यात बदल झाले पाहिजेत. काही काही कायदे असे आहेत की जे काळापासून चालू चालले आहेत, त्यांनी अडचणी येतात काम करताना. आणि हे सरकारलाही पटले. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही, देवेंद्रजी फडणवीस यांनाही ह्या बाबतीत चर्चा झाली आहे फेडरेशन म्हणून, आणि ते खूप सकारात्मक आहेत. त्यांनी या चळवळीतले माननीय काकासाहेब कोटे असतील आणि विवेकजी जुगादे असतील, विद्याधरजी अनासकर असतील, असे दिग्गज लोक या कमिटीत घेतलेले आहेत. आणि राज्यभर या विषयावर सहकार भारती म्हणून असेल, फेडरेशन म्हणून असेल, मंथन नेहमी सुरू आम्ही मंथन करतोय, राज्यात त्याचे दौरे करतोय. आणि ठिकठिकाणी जाऊन तुम्हाला काय अपेक्षित आहेत हे सगळ्या चळवळीतल्या लोकांकडून माहिती घेणं चालू आहे. ओके, ओके. आणि त्यांच्याकडनं ते बदल अपेक्षित आहेत, ते बदल अपेक्षित सरकारपर्यंत जाऊ देऊन मला नक्की खात्री आहे की पुढील 1-2 वर्षात खूप चांगले बदल होतील. जसे यावर्षी सरकारने पोटनियम बदलले, नवीनच मागच्या वर्षी पोटनियम बदलले, तर खूप चांगले बदल झालेत. पूर्वीचे पोटनियम आणि आताचे पोटनियम खूप बदल आहेत. जर बारीक अभ्यास केला त्या पतसंस्थेच्या बाबतीत खूप सुदृढ आहेत. आता कर्जदार सभासदेचे त्रास द्यायचे ते प्रमाण आपोआप कमी होईल. ओके. सरकार खूप याबाबतीत आता सकारात्मक झालं आहे अशी मला तरी आता एवढं जाणवलं. म्हणजे ती जी पूर्वीची अनास्था आता कमी कमी होते असं तुम्हाला अनास्था नक्की वाटत कमी होते. सरकार सकारात्मक भूमिकेत आहे. आता आम्ही त्यात जास्त चांगलं काम करणं गरजेचं आहे की याबद्दल लोकांचा विश्वास टिकवणं ही मोठी जबाबदारी आमची आहे. आता अनेकदा ब्लॅक मनी व्हाईट केला जातो किंवा संचालकच ठेवींचे पैसे वापरतात किंवा व्याजदरावर अतिरिक्त व्याजदर वापरलं जातं, असे आरोप पतसंस्थांवर नेहमी केले जातात. मग हे आरोप नक्की का होतात? याच्यात सहकार खात्याचं दुर्लक्ष आहे की तुमच्यातीलच काही लोक याला कारणीभूत आहे? याबाबत तुम्हाला काय वाटतं? हा आरोप आहेत, त्यात आरोपात काही तथ्य असेल मी नाही म्हणणार नाही. मनलेनी ऍक्ट आला आहे आणि त्याबाबतीत आम्हाला गेली किती वर्ष सहकार खातं सजग करत आहे की 144 कलम लागू केलं आणि त्यात स्पष्ट उल्लेख केलेले आहेत. त्यानंतर वारंवार याबद्दल मंथन होतं. आणि हे का होतं? विदाऊट केवायसी तुम्ही त्याचं अकाउंट ओपन करू नये अशी भूमिका आहे आणि कायदा पण आहे. पण बऱ्याचदा परत मी सांगतो की या चळवळीत काम करायला लोकांचं अज्ञान, आपल्याला नक्की काय करायचंय, काय केल्यामुळे काय होणार आहे याचा अंदाज नसतो. चुकीचं काम केलं की आता क्षणिक दिसतोय त्या मनी लँडिंग तुम्ही जसं म्हणताय की तो पैसा अवैध मार्गाने येतोय का आपल्याकडं आणि आपण तो प्लॅटफॉर्म म्हणून वापरला जातोय का आपला. आपण फक्त प्लॅटफॉर्म असेल तर त्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे असे लोकांचे पैसे घ्यायचे का तर घेऊ नये. आपल्याकडे एक नॉट सिंगल अकाउंट आजपर्यंत कधी मनी लँडिंग आपण त्याचं कामच केलेलं लोक येतात नाही असं नाही. ते आमची तो ब्लॅक म्हणणार नाही, मी अनअकाउंटेबल मनी म्हणेल की त्याची पुढे त्याच्यावर नोंद नाही, नोंद नसेल पैसा त्यानंतर आम्ही ठेवू, आम्हाला काही दिवस काढून घेऊ, त्यानंतर असं काही आम्ही करत नाही. त्यामुळे या बाबतीत जे करतात त्यांना तो क्षणिक ठेव आल्याचं समाधान मिळते. पण तुमच्या संस्था चालकांची पण लालूचच झाली, ती लालची लोकांमुळेच झाली. त्याचा मटेरियल कमी देऊ आपल्याला. कोणी जर आपलं काही रक्कम ठेवतंय तेवढं आपलं पोर्टफोलिओ वाढेल, पण तो त्या स्पीडने ठेवतो, त्या स्पीडने घेऊन जातो, मग त्यावेळेस संस्था अडती देते. आणि एखाद्याने 1 कोटी रुपये 2 कोटी रुपये तुमच्या ठेवले आणि तो परत त्याला गरज लागले तू मागायला येतो, त्यावेळेस तुमच्याकडे पैसे वाढून बसले असतात. त्यामुळे ते थोडंसं सजगतेने काम केलं पाहिजे. पहिला प्रश्न तसं तुम्ही म्हणलाय की संचालक ठेवीच्या संदर्भात तुम्ही म्हणले बऱ्याच ठिकाणी असे आरोप होतात की संचालकच पैसे वापरतात. असं प्रमाण खूप अत्यल्प आहे बरं. पण आता काही घटना घडतात आणि घडलेल्या घटनांनंतर ते लक्षातही येतं. त्यामुळे तो त्या खात्याने अभ्यासाचा विषय सगळ्या खात्याने त्यात आपण बोलणं काही सहित ठरणार नाही. पण हे 200% चुकीचं आहे, 100% नाही, 200% चुकीचं आहे. असं जर काही होत असेल ते चुकीचं आहे. आणि व्याजाबद्दल म्हणाल तर अतिरिक्त व्याज देऊ नये, मी आधी सांगितलं व्याजाबद्दल हे पक्का आहे. आता जर तुम्ही तर नियमित असणे कोणतरी जर चुकीचं काम करत असेल तर कुठेच आणि कुठंच बंधन घालू शकत नाही. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, आपल्याला कुठल्या रस्त्याने जायचे माहिती
आणि गुगल आपल्याला शॉर्टकट दाखवतो आणि शॉर्टकट दाखवतो तो रस्ता चांगला आहे का वाईट आहे सांगत नाही, तो शॉर्टकट दाखवतो. पुढे गेला आपला लक्षात येतं की हा रस्ता खूप खराब आहे, याला जायला वेळ लागतोय, तो आधीवरून शॉर्टकट दिसतो. तसा हा प्रकार आहे, थोडा शॉर्टकट दिसतो आपण नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता कुठल्या पण क्षेत्रात शॉर्टकट चांगला नाही. शॉर्टकट चांगला नाही. जो राजमार्ग आहे तो वापरावा, या मात्र मी पहिल्यापासून आहे. राजमार्ग गेले की धोके कमी होतात, त्रास होईल असं नाही की त्रास आहे का आहे. आणि कुठले सामाजिक काम करताना 100% त्रास आहे. लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या वेगळा असतो, लोकांच्या तुमच्या अपेक्षा वेगळ्या असतात, सगळ्यांच्या अपेक्षा आपण पुऱ्या करू शकत नाही. त्यामुळे आरोप होत राहणार. चांगलं काम करणाऱ्या लोकांनी त्याला सामोरं जावं आणि वाईट काम करणाऱ्या लोकांनी सुधारावं. असं काही आपल्याला चुका होणार नाही याची काळजी घ्यावी. तो लोकांचा पैसा आहे, आपण ट्रस्टी म्हणून आहे. पैसा लोकांचा आहे, हे खूप मोठं वाक्य वापरतो. आपण ट्रस्टी म्हणून आहे, आपण फक्त मध्यस्थ आहे, माध्यम आहे. याचे पैसे घ्यायचे त्यांना द्यायचे, तो आपल्या भरोश्यावर पैसे ठेवतो आणि आपण आपल्या भरोश्यात त्याला देतो. आपली जबाबदारी डबल वाढते. याची आपल्यावर विश्वास आहे, याचे पैसे आपण द्यायला परत द्यायचे. देणारा कोण आहे ते आपली खूप मोठी शाळेच्या जबाबदारी. त्यामुळं खूप काळजीपूर्वक यात काम केलं पाहिजे असं नाही. त्यांना जरी सगळ्यांना जरी विनंती आहे आणि असं काही इथून पुढे प्रमाण कमी होईल अशी नक्की खात्री आहे, कारण लोक सुधारत आहेत. करेक्ट. पण तरी ह्या घटना घडतातच. मला असं तुम्हाला तुम्ही आज फेडरेशनचे एक संचालक आहात आणि सहकार भारतीवर पण काम करतात. एक लोकांच्या अवेअरनेससाठी मला तुम्हाला असं म्हणजे विनंती आहे की जर समजा एखाद्याला अशी शंका आली पुसटशी की इथे अशी गडबड होते किंवा काय सर्वसामान्यांना माहिती नाही नक्की कुठे जायचं, काय तक्रार करायची, कोणाकडे, या संदर्भात लोकांना थोडं मार्गदर्शन कराल की नक्की लोकांनी काय पाऊल उचललं पाहिजे असं जर शंका आली काय तर, म्हणजे नंतर मोठी घटना घडण्यापूर्वीच. हे बाबतीत आम्ही म्हणजे फेडरेशन म्हणून किंवा सहकार भारती म्हणून आम्हाला शंका आली, आम्हाला आधी कळतं की आधी काही शंका आली आम्ही त्या संस्था चालक जाऊन भेटतो, त्याची माहिती स्वतःच आम्ही पण जातो, आम्ही जातो त्यांना भेटतो आणि जर आमचं त्यांनी ऐकलं नाही आम्ही सहकार आम्ही सुद्धा कळवतो. अच्छा, म्हणजे जसं मी आता सांगितलं तसं आम्ही ते किती वेळ केलं आहे. कोणीतरी 12 ठेवी आजार लावला ओके आणि आम्हाला त्याचं कोणी फोटो पाठवलं हे असं आम्ही सहकार हाताला कळवतो. काय मी जर चुकीचं झालं तुम्ही लक्ष आलं लगेच. म्हणजे आम्ही त्याबद्दल आम्ही पण दक्ष असतो की आमच्यापर्यंत कोणी आलं, लोकांनी तुमच्यापर्यंत जरी तक्रार झाली तुम्ही ती सहकार खात्यापर्यंत पोहोचू शकता. आमच्यापर्यंत तक्रार आल्या तरी आम्ही त्या सहकार खात्यावर पोहोचण्यापूर्वी आम्ही त्या संस्था चालकांना भेटतो. शिवाय त्यांना सांगतो तुम्ही चुकीचं करताय असं करू नका, संस्था टिकायला पाहिजे. तरी ते सुधारले नाही तर मग सहकार खात्यापर्यंत आम्ही त्या पोहोचायची काळजी घेतो आणि सहकार खाते फार तातडीने त्याच्यावर लक्ष घालून करतात. पण काय होतं की बऱ्याचदा लोक स्वार्थासाठी सांगत नाही किंवा काहीतरी आपल्याला व्याज मिळतं काही होतोय पण सांगत नाही. फक्त जे जसं आपण म्हणतो की आपल्या इथं जर एखादं हातावर एखादी फुटकुळी किंवा बेंड आलं तर ते बेंड आल्यानंतर दिसतं. पण मी म्हणाल बेंड प्रक्रिया आधीपर्यंत झाली असते. खालचा जवळजवळ 1 इंचाचा परिसर पोखरला असतो आणि त्या वेदना होतात मग पेंट येतं, सलाईन लागतात. आपलं बेंड आल्यावर दिसतं तोपर्यंत परत खाली पोखरला असतं. तर तशी परिस्थिती आहे. थोडस लोकांनी लक्ष ठेवलं तर चुकीचं होतं असं जाणवलं त्यांनी लगेच वेळी स्वतःही लक्ष घालावं. त्या भागात सहकार प्रत्येक तालुक्याला मी सांगेल सहाय्यक निबंधक कार्यालय आहे, त्यांच्याबरोबर आपल्या भूमिका आपले अर्ज दिले ते लगेच लक्ष घालतात आणि खूप चांगलं काम करतात. त्या संदर्भात लोकांनी काळजी न करता डायरेक्ट लगेच तक्रार करावी किंवा शहानिशा करण्यासाठी शहानिशा करायचा प्रयत्न करा. तक्रारीपेक्षा संवादातून मार्ग निघतो. बरोबर आहे, कारण तुमचे पैसे अडकलेले असतात, पैसे अडकलेले असतात. तक्रारीतनं काही निष्पन्न होणार नाही, संवादातून मार्ग निघतो आणि त्या संवाद होतो त्यावेळी दोन्हीकडनं पण नक्की सकारात्मक प्रसाद होतो असं आजपर्यंत अनुभव. तुमच्यासारखे पदाधिकारी समजा श्रीरामपूर अहिल्यानगर लेवलला आहेत यांची मदत घेऊन याच्यात तोडगा काढला जाऊ शकतो. म्हणजे डायरेक्टच इतके मोठं पाऊल उचलून सगळ्यांना बाकीच्यांना भयभीत करण्यापेक्षा सगळ्या भयभीत करण्याच्या आणि आम्ही खूप वेळा प्रयत्न केला आहे. आता तसं नाव सांगणे संयुक्त ठरत नाही. तालुका असेल जिल्हा लेवल असेल जिथं कधी काही अडचणी आल्या आम्हाला शंका आली त्यावेळी आम्ही खूप प्रयत्न केला आहे. मध्यस्थी केली, संचामध्ये मिटिंग घेतो, त्या संदर्भात सहकार खातं खूप वेळा त्यात हस्तक्षेप करतो आणि पर्याय काढायचा प्रयत्न करतो आणि असे खूप पर्याय निघालेले पण आहेत. संस्था त्या वाचल्या आहेत, दोघांचे पैसे सुरक्षित राहिले आहेत. फक्त ते त्यांचे पैसे जे आहेत त्या संस्थेने योग्य ढंग गुंतवलेले पाहिजेत.